शिक्षणामध्ये भर टाकायची हे तर सांगितलं मुस्लिम महिलांचं सुरू झालं. पण 1975 साली ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर झालं आणि नंतर ताबडतोब त्याचं रूपांतर हे दशकामध्ये केलं. त्याच्यामध्ये युनोचा जो काही विचार होता तो विचार एवढाच होता की स्त्रिया समाजामध्ये 60% संपत्ती निर्माण करतात. म्हणजे जे काही त्यांच्याकडे डॉक्युमेंटेशन आलं त्याच्यावरनं त्यांनी असा निष्कर्ष काढला होता की 60% स्त्रिया निर्माण करतात आणि प्रत्यक्षामध्ये त्यांच्या भोगवट्याला फक्त 10% सुद्धा येत नाहीत. आता ही परिस्थिती काय की एवढी संपत्ती निर्माण करणाऱ्या स्त्रिया आहेत, त्या घरी दारी सगळीकडे राबतायत आणि कुटुंबाचं पालन पोषण करतायत. मग ही परिस्थिती काय आणि हा जो टर्निंग पॉईंट आहे म्हणजे हे वळण का लागलं तर हे वळण आंतरराष्ट्रीय पातळीवर लागलं. म्हणजे ते काय केवळ भारतात झालं असं नाही, त्या आफ्रिकेत झालं, ते युरोपातल्या स्त्रियांनाही आपण कशा प्रकारे नागवल्या जातोय हे पण कळायला लागलं होतं. आणि कुठलाही ॲफ्लुएंट देश असो, श्रीमंत असो किंवा गरीब असो, सगळ्या देशातल्या स्त्रियांना ते एकाच वेळी जाणवायला लागलं होतं की आपल्याला काही पाहिजे तसं जगता येत नाही. आणि त्यावेळेचे जे काही कायदे होते त्या कायद्यांमध्ये तर पुरुष सत्तेचा आविष्कार हा इतका स्पष्टपणाने दिसायचा. जे उदाहरणार्थ युरोपमध्ये सुद्धा लग्न जर झालं बाईचं तर त्या बाईची जी संपत्ती आहे ती संपत्ती नवऱ्याच्या ताब्यातच जायची, कायदा होता तसा. असं हे जे काही होतं. आणि आपल्याकडे तर काय बायकांनामुळे वारसा हक्कच नव्हता. आणि दुसरं असंही दिसायला लागलेलं होतं निर्णया ठिकाणी की मुली घरी परत येत आहेत, म्हणजे स्वतःच्या इच्छेने नव्हे तर त्यांना हकलून दिलं जाते आणि म्हणून त्या घरी येतात. आणि त्यावेळेला मग ज्यावेळेला याच्यात काम करणाऱ्या ज्या निशा शिवरकर सारख्या होत्या त्यांनी परित्यक्तांचा अभ्यास केला आणि आम्हाला असं आढळलं की प्रत्येक गावामध्ये 30 उंबरठे तरी अशा आहेत की ज्याच्यात मुली घरी परत आलेल्या आहेत. म्हणजे किती म्हणजे या गावातनं 30 परत आल्यात तर इथल्या 30 परत गेलेल्या आहेत आपापल्या घरी. म्हणजे हे इतकं मोठ्या व्यापक प्रमाणावरती घडते. त्यानंतर हुंड्याची जी काही प्रथा होती त्या हुंड्याच्या प्रथेमुळे देशभरामध्ये असं दिसत होतं की मुलींना जाळलं जात आहे. त्या कानपूरला तर 3 मुलींनी गळ्याला ह्याच्यावरती फॅनवरती लटकवून त्यावेळेला आत्महत्या केली होती. म्हणजे अशी जी काही उदाहरणं दिसायला लागली होती. त्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की हे बदलायलाच हवं आणि हे बदलायचं असेल तर स्त्रियांमध्ये पण आपण स्त्री असलो तरी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे, समानतेने जगण्याचा हक्क आहे. आणि आपल्या देशाने जर ही घटना दिलेली असेल तर त्या घटनेचं काय झालं पुढे. 47 साली स्वतंत्र झालो, 50 साली घटना झाली. पण घटना झाल्यानंतर घटना ही एक आदर्श पर्स्पेक्टिव्ह म्हणूया आपण की तिकडे आपल्याला जायचं आहे म्हणून केलेलं डॉक्युमेंट. पण आपलं जे डॉक्युमेंट होतं घटनेचं हे काय अमेरिकेसारखं नव्हतं इन पर्स्यूट ऑफ हॅपीनेस, म्हणजे तुम्ही धावा आपले सुखाच्या मागे, असं नव्हतं. आपल्याला त्याच्यामध्ये सुखाच्या मागे जायचं असेल किंवा प्रत्येकाला जर योग्य प्रकारे त्यांचं माणूस म्हणून जे स्थान आहे ते स्थान त्यांना प्रस्थापित करायचं असेल तर त्याचे मार्ग आपल्या घटनेमध्ये अत्यंत कॉन्क्रीट पद्धतीने दिलेले आहेत. अंमलबजावणी होते की नाही हा आपण जरा बाजूला ठेवूया, पण आपल्या घटनेमध्ये जे लिहिलेलं आहे ते अगदी अत्यंत तावून सलाखून चर्चा करून 2-2.5 वर्ष त्याच्यावरती निरनिराळ्या लोकांना त्याच्यामध्ये बोलायला लावून आणि त्यातनं ती तयार केलेली गोष्ट होती. आणि ती तयार करताना ती केवळ आदर्श आपल्याला काहीतरी घटना तयार करायची म्हणून केलेली नव्हती, तर ही घटना आपल्याला प्रत्यक्षामध्ये आणायची या हेतूने केली गेली होती आणि ते स्त्रियांना बळ देणारी गोष्ट होती. आणि म्हणून मग या जे काही मग जे हे काही आम्ही जी कामं सुरू केली त्याच्यामध्ये मग स्त्रियांवरती होणारे अत्याचार, बलात्कार, खून, मारामारी सगळं खूप होतं. रमीजाबी आणि इतक्या घटना त्यावेळेला घडल्यात. आणि प्रथमच स्त्रियांच्या चळवळीमुळे किंवा हे जे काही नवीन जाणीव निर्माण झाली स्त्रियांच्यामध्ये जगभर, त्याच्या आधाराने आपल्या देशातल्या स्त्रिया सुद्धा नाही आम्हाला हे मिळायला पाहिजे, आम्हाला शिक्षण मिळायला पाहिजे, आम्हाला आरोग्याचे विषय हाताळता आले. 2-3 कायदे आठवत असतील. 498A नावाचा एक कायदा त्यावेळेला ह्या इंदू जयसिंग मुंबईलाच असायच्या, त्या अर्थात दिल्लीला आहेत. तर त्या लोकांनी मुद्दामून करवून घेतला होता आणि त्यामध्ये असं होतं की सासरची मंडळी जर छळत असतील तर तुम्हाला पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या विरुद्ध हे करता येतं. आणि त्याच्या विरुद्ध पुरुष हक्क समित्या वगैरे तुम्ही त्यावेळेचं आय डोंट नो तुम्ही सगळे मंडळी अजून तरुण असे तयार झाल्या होत्या की हे काय चाललेलं आहे वगैरे वगैरे. आणि मग तो कायदा म्हणजे थोडा मागे पडला कारण
अनेकांनी त्याच्याबद्दल हे केला. खरं तो चांगला कायदा होता. पण मग त्याला एक दुसरा कायदा आता जो शोधून काढलाय तो डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट म्हणून आहे, DV ऍक्ट. 2005 आलाय, प्रोटेक्शन ऑफ द डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005. आणि त्याच्यामध्ये असं की जर छळ चालू असेल तरी तिला तुम्हाला घराच्या बाहेर काढता येत नाही, तिला या घरात राहण्याचा हक्क आहे. आणि जर छळत असेल नवरा तर त्यांनी बाहेर जावं राहायला आणि तिला तिथे हे मिळालं पाहिजे.